सरपंच संतोष देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारलं त्याची रेखाचित्र एसआयटीने चार्जशीटमध्ये जोडली। यात एक पांढरा पाईप, गॅसचा पाईप, वायर लावलेली मूठ, गज आणि लाकडी दांडा या 5 वस्तूंचा समावेश आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या सद्भावना यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण। सकाळी मस्साजोगमधून सुरू झालेली सद्भावना यात्रेचा नेकूरमध्ये मुक्काम। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या घरापासून वर्षा गायकवाडांच्या घरापर्यंत यात्रा काढावी। मस्साजोग सारख्या संवेदनशील घटनांवर कायदेशीर कारवाई सुरू करा। त्यात इतरांनी लुडबुड करू नये, आशिष शेलारांची टीका। आशिष शेलारांच्या बोलण्यात राजकीय अपरिपक्वता। फडणवीसांच्या घरापासून गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढावी असं आम्हीही म्हणू शकतो, अतुल लोंढेंची प्रतिक्रिया। सरपंच देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या। फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करा। सर्व आरोपींची संपत्ती जप्त करा। या मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या पाथर्डीत शहर बंद। शहरापासून मोर्चा काढून केला घटनेचा निषेध। सकल मानवतावादी नागरिकांकडून परभणीतील जिंतूर आणि पूर्णा तालुका कडकडीत बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। हिंगोलीमध्ये वाल्मिक, कराड आणि देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी युवा सेनेचं आंदोलन। कराडच्या फोटोला जोडे मारत व्यक्त केला निषेध। दौंडमध्ये मराठा समाजाचं आंदोलन। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी आणि धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची आंदोलकांची मागणी। काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त। गौरव अहुजाला कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात। कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या पथकानं गौरव अहुजाला ताब्यात घेतलं। अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाच्या वडिलांच्या हॉटेलसमोर काँग्रेसचं आंदोलन। जोडे मारत गौरव अहुजाचा फोटोही जाळला। अशा पद्धतीची लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांना सरकार कडक शिक्षा करेल। पुण्यातील प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या शास्त्रीनगरमध्ये झालेल्या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी। केवळ निबंध घेऊन माफ करू नये। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची एक्स पोस्ट। आज मनसेचा 19वा वर्धापन दिन। मात्र यावेळी वर्धापन दिन सोहळा मुंबईत न होता पुण्याच्या चिंचवडमध्ये होणार। सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। प्रशांत कोरटकरच्या बाबतीतील आपली भूमिका महायुतीच्या सर्व आमदार आणि खासदारांनी स्पष्ट करावी। कोल्हापुरातील शिवभक्तांनी मंत्री प्रकाश आंबेडकरांकडे केली मागणी। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ राहील हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल। मंत्री नितेश राणेंचं मोठं विधान। आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि ब्रेकिंग न्यूज देईल। नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको असं आम्हालाही वाटतं, पण काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात। उदयनराजेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या काळात कबरीला एएसआयचं संरक्षण असल्याचंही वक्तव्य। नाशिक म्हाडाच्या 502 घरांसाठी सोडत। अर्ज विक्री स्वीकृतीला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ। म्हाडाच्या नाशिक मंडळात 20% सर्वसमावेशक योजनांतर्गत उपलब्ध झालेल्या 502 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी सुरू। पुण्याच्या खेड तालुक्यात हुंडाई कंपनीच्या कंत्राटदारावरून तुंबळ हाणामारी। गावातल्या 2 गटात कंपनीत कंत्राट मिळवण्यावरून राडा। या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून 4घांना अटक केली। कृषी विभागातील 200 कोटी रुपये कशा पद्धतीने उचलले गेले हे कळण्यापलीकडचे। राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपेंचं वक्तव्य। मात्र तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला। धसांच्या भूमिकेवर परांजपेंची प्रतिक्रिया। मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। शिंदे समितीचं काम सुरू नसल्यानं जरांगेंनी सांगितल्याची शिरसाटांची माहिती। बीडमध्ये वनविभागाकडून धस समर्थक सतीश भोसलेंच्या घराची तपासणी। घरात सापडलं वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड। धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि वन्यजीवांच्या प्राण्यांचं मांस देखील आढळलं।
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत माल विकावा लागत आहे, याला सरकारचं धोरण जबाबदार. राजू शेट्टींची सरकारवर टीका. पीक विमा कंपन्यांनी सरकारची तिजोरी लुटल्याचा देखील शेट्टींचा आरोप. चिपळूणमधील अनेक तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश. तरुण मंडळींनी पक्षात प्रवेश करणं ही सकारात्मक बाब. पक्षप्रवेशानंतर सरचिटणीस वैभव खेडकर यांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत ठाकरेंची शिवसेना आणि शरदचंद्र पवार पक्षाला धक्का. तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ. यावेळी लोकोपयोगी कामांना गती मिळेल. पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना सरकारनं 5 महिन्यांची दिली मुदतवाढ. युवा प्रशिक्षणार्थींनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री भरत गोगावले यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करत सरकारचे आभार मानले. मुंबईच्या जुहू इथे मराठी दाम्पत्यावर परप्रांतीय महिलांचा हल्ला. जुहू लोटस आय हॉस्पिटल समोरील गॉड गिफ्ट वसाहतीतील घटना. शिवीगाळ आणि मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. महिला जखमी, उपचार सुरू. गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिला दिनानिमित्त फक्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं सुरक्षा कवच. देशात हे पहिल्यांदाच घडलंय. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवसारी इथं लखपती बहिणींशी संवाद साधला. रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात सह्याद्री बाहेर आंदोलन. महिलांवरील होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्याची आंदोलक महिलांची मागणी. केवळ आजचाच नाही तर 365 दिवस महिलांना सन्मान द्यायला हवा. रोज घरातून बाहेर पडणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळायला हवं. शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांची प्रतिक्रिया. जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशयाच्या मुख्याच्या कॅन्सर मुक्तीची मोहीम. कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं मोफत लसीकरण. महिला दिनानिमित्त इंदापूर पंचायत समितीत बचत गटांना कर्ज वाटप महामेळावा. मंत्री दत्तात्रय भरणेंची मेळाव्याला उपस्थिती. 121 बचत गटांना 5 कोटी 9 लाखांच्या कर्जांचं वाटप. रायगडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. सन्मान चिन्ह देऊन महिला दिन साजरा. केवळ आजचाच नाही तर 365 दिवस महिलांना सन्मान द्यायला हवा. रोज घरातून बाहेर पडणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळायला हवं. शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांची प्रतिक्रिया. गडचिरोलीत महिला दिनानिमित्त पोलीस दलाच्या पुढाकारानं 54 बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचं वाटप. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार देखील करण्यात आला. नागपूरमध्ये महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो. अशोक गौर फॅन्स क्लब आणि पंचशील टॉकीज कडून महिला दिनानिमित्त शोचं आयोजन. महिलांकडून छत्रपती शिवरायांचा जयघोष. लाडकी बहीण योजनेचा एकच हप्ता जमा, 2 हप्ते जमा करण्याचं सरकारचं आश्वासन. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा. दिल्लीमध्ये महिलांना दरमहा मिळणार 2500 रुपये. महिला समृद्धी योजनेला सरकारची मंजुरी. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा. भंडाऱ्याच्या पवनी किन्नर महोत्सवात देशभरातून किन्नर दाखल. तांडव नृत्य ठरलं कार्यक्रमाचं आकर्षण. सनातनी जो धर्म आहे, या सनातनी धर्मात दुसरं कोणी येत असेल तर त्याचं स्वागत. महामंडलेश्वर मातंगी नंदागिरी माई यांची प्रतिक्रिया. महिला दिनानिमित्त मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती. महिला अधिकारी, अंमलदार, कर्मचाऱ्यांकडे कारभार सोपवून राबवला अनोखा उपक्रम. जळगावमध्ये महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी आणि महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार. यावेळी गुलाबराव पाटलांनी महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरचीची पूड आणि चाकू ठेवण्याच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आठवण करून दिली. सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होऊनही अटक न झाल्यानं आज शिरूर बंदची हाक. पोलीस ठाण्यावर निघणार आक्रोश मोर्चा. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे मोर्चात सहभागी होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.